गटबाजीचा फटका शिवसेनेला कायमच बसत आलेला आहे. आता देखील तीच परिस्थिती आहे. खरं पाहायला गेलं तर विरोधकांबरोबर लढायचं असलं तर आधी कुटुंबातली भांडणं मिटली पाहिजेत आणि जिल्हा प्रमुख पदावरून देखील हीच परिस्थिती झाली. एका तुमच्या पदाधिकाऱ्यांना पद दिल्यानंतर अनेकांनी पक्ष देखील सोडला. ही कुठं तर जे एकीवेची गरज आहे ती कुठं आता झाली आहे. नाही, एक आहे की संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी दुहीची भावना कुठेच नाही आहे. साहजिकच आहे, थोडंसं कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचे थोडे विसंवाद आमच्या लक्षात आलं. आमचे शिवसेना नेते सुनील प्रभू पण या ठिकाणी आलेले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचा थोडासा विसंवाद हा कोल्हापूर शहरामध्ये दिसून आलेला आहे आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजपर्यंत या भागामध्ये अरुण दुधवडकर हे संपर्कप्रमुख आहेतच, भविष्यामध्ये राहतील. पण आता या निवडणुकीच्या अनुषंगाने, पक्षबांधणीच्या अनुषंगाने शिवसेना नेते माननीय सुनील प्रभू यांची विशेष करून नियुक्ती केलेली आहे आणि या दोघांच्या प्रयत्नातून थोडंसं जे काय मतभेद आणि विसंवाद आहेत कोल्हापूर शहरामध्ये ते मिटवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. वारंवार दोन मतप्रवाह असल्याने अंतर्गत गटबाजी कायमच गेले. खरं पाहायला गेलं तर वरिष्ठ नेत्यांकडून या गटबाजीला खतपाणी घातल्याचं चित्र नाही, अजिबात नाही. वरिष्ठ नेत्यांकडून नाही. मागच्या 15 दिवसापूर्वीसुद्धा मातोश्रीवर ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हाप्रमुख होते, मान्यवर पदाधिकारी होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकीचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे आणि त्यांना ते पटलेलं आहे. आता असं आहे ना, तुमची उत्सुकता असेल तर आमच्याकडे आता टीम कोल्हापूर उद्धव ठाकरे म्हणून आम्ही सगळे काम करणार आणि मशाल चिन्हासाठी. असं असलं तर ही गोष्ट चांगलीच आहे. स्थानिक पातळीवर कुठं मनोमिलन होताना दिसत नाही. नेते येतात, बैठका घेतात. आता असं आहे, मनोमिलन झालेलं आहे. मनोमिलन झाल्यानंतर हळूहळू खाली उतरतं. त्यामुळे आजच ठरलं आहे आम्ही मोठी आवळून की टीम कोल्हापूर म्हणून मशालीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोल्हापुरात काम करणार. नाही, कोल्हापूरमध्ये आजही शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत. मागच्या आता 4चं पॅनल आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आजचा आमचा विषय नगरपालिका नगरपंचायत इथपर्यंतच आहे. परंतु कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळे एकजुटीने एक विचाराने उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते मशाल टीम म्हणून उतरतील ही खात्री आहे. त्यासाठीच सुनील प्रभू आणि आमचे अरुबाई दुधवडकर इत्या ठिकाणी आलेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.